इराण यांच्यातील युद्धामुळे डांबराचे दर वाढल्यामुळे राज्यातील रस्ते निर्मिती कामात अडथळा निर्माण झालाय। पावसाळ्यापूर्वी राज्यातील सर्व दुर्गम भागातील तसंच शहरांमधील डांबरी रस्ते तयार करावे लागतात। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार पावसाळ्यामध्ये डांबरी रस्ते तयार करता येत नाहीत। आखाती युद्धामुळे बिटुमेन आणि ते गरम करण्यासाठी लागणाऱ्या फर्नेस ऑइलच्या किमती प्रचंड वाढल्यात। बिटुमेन म्हणजे डांबराचे सध्याचे दर 96,000 रुपये प्रति टन एवढे आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी सविस्तर आढावा घेतलाय, पाहूया। अमेरिका इराण युद्धामुळे बिटुमेन म्हणजे डांबराचे दर हे 70 ते 80% वाढलेले आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये रस्ते दुरुस्ती असेल, रस्ते निर्मिती असेल, ते काम रखडण्याची शक्यता आहे। PWD या म्हणजे मे आणि मेच्या पूर्वी जिथे जिथे ऊन असतं त्या ठिकाणी काम करायचं असतं, कारण की पावसाळ्यामध्ये जवळपास 3 ते 4 महिने अशा पद्धतीने डांबराचं काम कोणतंही करू नका असे आदेश आहे। कारण की डांबरावरती पाण्याचा प्रभाव होतो आणि चिखल खूप ठिकाणी असतो, जाणं शक्य नसतं। त्यामुळे पावसाळ्यात डांबरांच्या रस्त्यांचे कामं होत नाही। त्यामुळे आता जे कामं घेण्यात आलेले आहे ते जुन्या रेटने घेण्यात आलेले आहे। त्यामुळे जुन्या रेटने कामं घेण्यात आल्या असल्यानंतर 70 ते 80% दर जे वाढले आहे त्यामुळे काम करणं अवघड झालेलं आहे। त्यामुळे आता आजचे दर जे आहे ते 95,000 पर्यंत प्रति टन डांबराचे पोहोचले आहे। त्यामुळे काम कसं करायचं हा प्रश्न पडलेला आहे। प्रदीप नगरारे माझ्यासोबत आहेत, ते या क्षेत्रातले एक्सपर्ट आहे आणि त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये रोडचे कामं ते करत असतात। साहेब, काय सांगाल, किती अवघड आहे आज हे काम करणं? आजच्या घडीला 2 कारणामुळे डांबराचे काम करणं फार अवघड झालेलं आहे। पहिलं कारण म्हणजे शासनाकडे नियमित जे डांबराच्या काम काढण्याची जी हे होती आणि त्याबद्दलचे पैसे देण्याचं होतं, तर डांबराचे कामांचे पैसे शासनाकडे जवळपास 70 ते 80,000 करोड रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत। नागपूर क्षेत्रात किंवा नागपूर विभागात जर आपण बघितलं तर जवळपास एक 3,000 कोटी रुपयांचे डांबराच्या कामाचे देयके बिल शासनाकडे अजून पडलेले आहेत आणि हे 3 वर्षापासून पडलेले आहेत। इराण आणि इस्रायल युद्धामुळे जे डांबराचं येणं बंद झालं त्यामुळे डांबराच्या भावामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे। जे डांबर रिफायनरीमधून एक 50,000 रुपये ते 55,000 रुपये प्रति टन याप्रमाणे येत होतं, त्याची किंमत आज 94,000 94,500 रुपये प्रति टन ही झालेली आहे। याचबरोबर मुंबईवरनं किंवा रिफायनरीवरनं जी हे डांबर येते याचं ट्रान्सपोर्टेशनही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि डिझेलच्या टंचाईमुळे डांबरचा सप्लायही हा फार कमी झालेला आहे। तुटक सप्लाय या ठिकाणी येतो आहे। त्यामुळे डांबराचे कामं करणं कॉन्ट्रॅक्टर्सला अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे। आधीचे कामं घेऊन ठेवल्यामुळे शासनाचाही आमच्यावर दबाव आहे की पावसाळ्याच्या आधी कामं करावे, परंतु डांबराचे रेट आणि शासनाकडून पैसे न मिळणं यामुळे डांबर रस्त्याचे कामं होणं फार कठीण झालेलं आहे। यासाठी आम्ही 2 दिवसाआधीच चीफ इंजिनियर नागपूर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की हा जो डांबराचा जो फरक पडलेला आहे किंवा डांबराच्या रेटमध्ये जी वाढ झालेली आहे ती वाढ आम्हाला याच्यामध्ये ती वाढ आमच्या डांबराची कामं करत असताना मिळावी। परंतु ही जी शक्यता आहे ही चीफ इंजिनियर साहेबांनी सांगितलं सकारात्मकदृष्ट्या की आम्ही तुमची मागणी जी आहे ही आम्ही शासनाकडे पाठवू। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।